नमस्कार, मी मनीषा बोरसे. जनवार्ता बातमीपत्रात आपले स्वागत आहे. पाहूयात पुण्यातील विशेष घडामोडी. गीत रामायणाचा हिरक महोत्सवानिमित्त श्रीधर फडके यांनी गीत रामायण सादर केले. हजारो रसिकांनी अनुभवला गीत रामायणाचा आस्वाद. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव म्हणून घराघरात लोकप्रिय झालेल्या गीत रामायणास यंदाच्या रामनवमीस 60 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त भारतीय शिक्षण मंडळातर्फे गरवारे महाविद्यालयाच्या पटांगणावर गीत रामायणाचा हिरक महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या हिरक महोत्सवानिमित्त गदिमा यांचे लिखित सुधीर फडके यांनी रसिकांना पुढे सादर केले. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी संगीतकार प्रभू जोग, महापौर दत्तात्रय धनकवडे, श्रीधर माडगुळकर, दमा मिराजदार यांच्यासह आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला जवळपास हजारो रसिक श्रोते उपस्थित होते. यावेळी गदी माडगुळकर यांचे नातू सुमित्र माडगुळकर आणि प्राजक्ता माडगुळकर यांनी संपादित केलेल्या गदिमांच्या संग्रहित साहित्य असलेल्या गदिमा मेगा M3 या व्हिडिओचे प्रकाशन करण्यात आले. अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांच्या वतीने महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. पुणे महानगरपालिकेतील अग्निशामक दलातील जवानांनी महानगरपालिकेवर मोर्चा काढला. अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना हीन वागणूक मिळते, त्याचप्रमाणे दरवर्षी नवीन गणवेश मिळावा, समान काम समान वेतन आणि धोका भत्ता देण्यात यावा यासाठी गुरुवारी मोर्चा काढून संताप व्यक्त करण्यात आला. इतिहासात अग्निशामक दलाने काढलेला हा पहिलाच मोर्चा होता. शहराची व्याप्ती पाहता अजून जवानांची गरज आहे, परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. यांच्यासह आदी मागण्यांचे निवेदन देऊन मोर्चेकरांनी आंदोलन केले. प्रमुख मागण्या अशा आहेत की प्रथमतः आम्हाला गेले 7 ते
8 वर्ष झाले जे मुख्य अग्निशमन अधिकारी पद रिक्त आहे ते आम्हाला सक्षम अधिकारी या नात्याने मिळाले पाहिजे, कारण आत्ता जे प्रभारी पद आहे असे अकार्यक्षम अधिकारीच आम्हाला नको आहेत। तसेच गणवेश आम्हाला वेळेवर नाही, आम्ही आगीशी झुंज देतो, पुणेकरांचे जीव वाचवतो, तरी आम्हाला गणवेश पण वेळेवर मिळाले पाहिजेत। तसेच आमचा धुलाई भत्ता असो, धोका भत्ता असो अथवा समान काम समान वेतन असो, या सर्व न्यायप्रविष्ट मागण्या आम्हाला प्रशासनाने द्याव्यात। तसेच माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच पुणे शहराचे पालकमंत्री यांनी सुद्धा जातीने या ठिकाणी लक्ष घालून आमच्यासारख्या अग्निशामक दलाच्या जवानांचा प्रश्न सोडवावा, कारण या अग्निशामक दलाच्या जवानांनी ज्या रस्त्यावरनं फिरावं, मोर्चा काढावा, अशा लाजिरवाणी गोष्ट या पुण्यनगरीत घडतीये, हे खरंच लाजिरवाणं आहे। तसंच पूर्ण महाराष्ट्रात जे अग्निशामक दलाचं काम आहे त्यांचं खच्चीकरण केलं जाते। तर या आमच्या मोर्चानुसार, आमच्या आंदोलनानुसार आम्ही हेच मागतो की याचा सरकारने सुद्धा दखल घ्यावी आणि आमच्या मागण्यांना न्याय आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850 937 373 9850 947 373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। क्रांतिज्योत सावित्रीबाई पुरस्कार आणि मर्दानी महिला विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले। प्रेरणा भगिनी सेवा सहकारी संस्था, युवा प्रतिष्ठान, महिला महासंघ यांच्या वतीने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाप्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार आणि मर्दानी महिला विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटन वसंत कुलकर्णी यांनी केले। यावेळी संपादिका राही भिडे, अभिनेत्री पूजा पवार, प्राध्यापिका सुनीता दिघे, ॲडव्होकेट मालती शर्मा यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। यावेळी अभिनेत्री पूजा पवार यांच्या हस्ते महिलांना पुरस्कार प्रदान करण्यात आले। महानगरपालिकेच्या मलेरिया कर्मचारी आणि सफाई मजदूर संघातर्फे निदर्शने करण्यात आली। पुणे महानगरपालिका कीटक प्रतिबंध व राष्ट्रीय मलेरिया विभागाच्या कर्मचारी यांच्या युनियनतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले। घनभत्ता वारसाप्रमाणे वारसांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे। कीटक फवारणीसाठी परिसर वाढल्याने पेट्रोल भत्ता मिळाला पाहिजे। कर्मचाऱ्यांवर अतिकामाचा भार असल्यामुळे नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी यांच्यासह आदी मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला होता। यावेळी अध्यक्ष उदय भट, सरचिटणीस मनोहर भट यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। महिला वाहतो आणि त्या महिलात आम्ही काम करतो म्हणून आम्हाला प्रामुख्याने घाण भत्ता मिळाला पाहिजे। आणि घाण भत्ता मिळत असताना एवढ्या घाणीचं काम करून मी पुणे शहराचं जर चांगलं नियोजन करत असेल तर माझ्या वारसाला का नोकरी मिळावी नाही, म्हणून मला वारस कराराप्रमाणे लाड पागे समितीच्या वारसाप्रमाणे मला घाण भत्ता मिळावे अशी आमची प्रामुख्याने मागणी। त्याचबरोबर पुणे शहराचा वाढता परिसर लक्षात घेता, विकास लक्षात घेता आमच्याकडे IC पुणे शहरात फक्त 8च काम करतात आणि ते 8 IC काम करत असताना पुणे शहरात 15 प्रभाग आहेत, 15 वार्ड ऑफिस आहेत आणि प्रत्येक वार्ड ऑफिसमध्ये 2
वार्ड ऑफिसमध्ये माझा एक IC काम करतो. म्हणून माझं प्रामुख्याने दुसरी महत्त्वाची मागणी आहे की माझ्या ICची संख्या वाढावी आणि 7 ICची ताबडतोब भरती करण्यात यावी. तसंच आमचं मलेरिया MSIचं जे काम आहे, SIचं काम आहे, याला पूर्वी आमच्याकडं MIमधनं 85%, SFWमधनं 7.5% आणि ICमधनं 7.5% असं भरलं यायचं. पण आत्ताच्या यांनी नवीन घाट घातला की सरसकट भरती करायची, बाहेरनं लोक भरायची. मग इतक्या वर्षानुवर्षे ज्या लोकांनी काम केलं त्यांच्या अन्याय होता कामा नये, त्यासाठी त्या लोकांमधनंच MSIची भरती व्हावी अशी प्रामुख्याने मागणी. आणि या सर्व मागण्यांना आमच्या लाल बावटे युनियनची ताकद आम्ही घेऊन उभे राहिलेलो आहे. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस वतीने विविध मागण्यांसाठी महापालिका कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. रोजंदारी कामगारांना कामगार कायद्यानुसार वेतन मिळायला हवे, घाणीत काम करताना शारीरिकदृष्ट्या आवश्यक साधने देण्यात यावी, कंत्राटी कामगारांना कायम करून त्यांना समान वेतन लागू करावे, शहरातील काही केंद्रावरील काही कर्मचाऱ्यांना अतिरिक्त भार कमी करून नवीन भरती करण्यात यावी, याविषयीच्या मागण्यांच्या घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला. चालू आहे आणि या आंदोलनाला मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत. कारण या ठिकाणी कामगारांच्या हक्क व अधिकाराचं मोठ्या प्रमाणात उल्लंघन केलं जात आहे. प्रशासनाकडे माहितीच्या अधिकारात संबंधित बाबीबाबत माहिती मागितली असता प्रशासन त्याची माहितीही देत नाही, टाळाटाळ केली करण्यात येते आहे. त्या ठिकाणी कामगारांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून घाणीत काम करत असताना योग्य ते साधनं पुरवली जात नाहीत. त्याचबरोबर ती कामगारांच्या पगारामधून PF कट केला जातो. त्यांच्या पगार स्लिपवरती तसं दाखवलं जातं, पण गेली 13 वर्ष त्या PF भरलाय की नाही याची कुठलीही पावती संबंधित ठेकेदारांनी किंवा प्रशासनाने या कामगारांना दिलेली नाही. म्हणजेच याचा अर्थ फक्त हे भ्रष्टाचार करून, कामगारांची बोळवण करून, कामगारांच्या अशिक्षित प्रजाचा फायदा घेऊन हे फक्त यांना लुटत आहेत, यांच्यावरती अन्याय करत आहेत. याच्या विरुद्ध आम्ही मानवी हक्क संरक्षण जागृतीच्या वतीनं मोठ्या प्रमाणात आवाज उठवू आणि प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करू. आज पुणे मनपा भवनापुढे ठेकेदाराला न्याय मिळण्यासाठी 1 दिवसाचे धरणे आंदोलन व आंदोलन पूर्ण न झाल्यास तीव्र अतिक्रम भूमिका करण्याचा इथे विचार केलेला आहे. वारंवार पत्रव्यवहार करून, वारंवार मिटिंगा घेऊन पुणे महानगर प्रशासन वरती बोलून बिस्किटं चहा पाजून बोलन करून पाठवत आहे. कित्येक वायदे करून, कित्येक वेळा लेखी घेऊन सुद्धा ह्या मागण्या पुऱ्या करत नाही आहेत. ह्या अशा वायदा करून पूर्ण न करणाऱ्या अधिकाऱ्याला धडा देऊन आज एकच निर्णय झाल्याशिवाय इथं आम्ही हटणार नाही. आज जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, आज 1 दिवशी मॅच असल्यामुळं पण ते कानं गोळा करतात. एकही अधिकारी ऑफिसमध्ये उपलब्ध नाही आहे आणि आज त्यांना लेखी दिलं होतं की आम्ही आज उपोषणाला बसणार आहे, तर काही अधिकाऱ्यांनी रजा टाकून काही जण मुंबईला पळून गेलेले आहेत. हे आमच्यासाठी दुःखनीय बात आहे. सफाई कामगाराला हे तर निर्णय घेऊन सुद्धा देत नसेल तर ह्याच्या पुढे करून वाईट सांगण्यासारखं काहीच नाही आहे. आज 5 वर्षापासून पाठपुरावा करत असून ठेकेदाराला नाही दिलेला नाही आहे. आज काम करतो, उद्या काम करतो, नुसते वायदे आणि कमेंटमेंट करतात. आज जर आमच्या मागण्या पुऱ्या झाल्या नाही तर 6 नंतर मी स्वतः अध्यक्ष म्हणून एक तर 20 पासून आता आत्महत्या करण्याचा प्रयत्न करून यांना जाण आणून देणार आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. वपू काळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त राजवाडे वाचनालयाकडून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वपू काळे यांच्या 63व्या स्मृतिदिनानिमित्त राजवाडे मंडळ धुळे यांच्या वतीने वपू एक अनुभव याविषयी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध लेखिका स्वाती चांदोरकर, अभिनेते प्रदीप वेलणकर, रेखा मुंदडा,
डॉक्टर सौवीणा देव, सुनील मेहता, शिरीष रायरीकर, संजय मुंदडा यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी सुप्रसिद्ध लेखक व कथाकथनकार वपू काळे यांच्या अनमोल स्मृतींना उजाळा देत त्यांच्या साहित्याची सफर घडवणारा एक सुखद अनुभव रसिकांनी अनुभवला. काही तत्वज्ञान, काही मिश्किलपणा आणि कुठेतरी माणसाला विचारात गुंतवून ठेवणारे बापू, त्यांची ही कथा जेव्हा पत्ररूपाने आहे ही कथा मी वाचली आणि विचारलं, बापू अशा स्वभावाची माणसं जगात असू शकतात? बापूंनी दिलेलं उत्तर आहे 21व्या शतकातील पुण्यासारख्या शहरात आपल्या बायकोनं जर भाजीवालीऐवजी भाजीवाल्याकडून भाजी घेतली तर तिच्या अंगावर फ्रीजचं गार पाणी ओतणारा नवरा पुण्यासारख्या शहरात आहे. आणि त्यावेळेला लक्षात आलं, पती पत्नीचं नातं ते मिश्किल मैत्रीचं असू शकतं किंवा संशयाच्या भस्मासुराने तो सोन्याचा संसार उद्ध्वस्त करणारही असतं. ह्या ज्वाळा त्या ज्वाळा हे एक पत्र आहे एका विहिणीनं आपल्या व्याह्याला लिहिलेलं. जागर हक्क, अधिकाऱ्यांचा आणि विकास सर्वसामान्याच्या विषयावर जनता दरबार घेण्यात आला. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 68 वर्ष पूर्ण झाली, तरी देखील अजूनही साध्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाहीत. ही मोठी शोकांतिका आहे, असे मत हेमंत पाटील यांनी जनता दरबारात व्यक्त केले. भारत अगेन्स्ट करप्शन यांच्या वतीने पत्रकार भवनात खुला जनता दरबार भरवण्यात आला होता. जागर हक्क, अधिकाऱ्यांचा विकास सर्वसामान्य जनतेचा या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये अशा जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळेला सांगितले. कार्यक्रमाला स्थानिक माध्यमांचे प्रतिनिधी आणि पत्रकार उपस्थित होते. 11 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत तक्रारी येणार आहेत. मग ते कुठलेही असोत, महसूलचे असोत, पोलीस स्टेशनचे असोत, रेशनिंगचे असोत, जातीचं दाखले असोत, कुठल्याही वैयक्तिक असतील, विकासाच्या जे असतील, अशा कुठल्याही तक्रारी आम्ही स्वीकारणार आहोत. आणि निपक्षपातीपणाने भारत अगेन्स्ट करप्शनच्या माध्यमातून, देश बचाव आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही ह्या ज्या तक्रारी येतील त्या संबंधित मंत्री, संबंधित अधिकारी, त्या विभागाचे अधिकारी असतील यांच्यापर्यंत ह्या तक्रारी पोहोचवणं, त्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी त्याच्यासाठी पाठपुरावा करणं हे आमचं काम असणार आहे. हा पहिलाच असा आमचा जनता दरबार आहे की त्याच्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे आम्ही समजा जर आम्हाला 11 वाजता जर एखादी तक्रार आली, एखादी रेशनिंगची असेल किंवा कलेक्टरची असेल, तर संबंधित आमचे शिष्टमंडळ लगेच त्या 11 वाजता जर तुमची तक्रार आली की 11:30ला आमचे संबंधित पदाधिकारी त्या कलेक्टर असतील कलेक्टरना भेटतील, महानगरपालिकेचे आयुक्त असतील त्यांना भेटतील, किंवा समजा महसूलचा विषय असेल तर महसूल मंत्र्यांना आम्ही डायरेक्ट तिथून फोन लावून त्या तक्रारीचं निवारण करणार आहोत. त्यानंतर आमचा 5 वाजता एक जाहीर मेळावा होत आहे. त्या मेळाव्यामध्ये आम्ही आज जनता दरबाराचे जे काही महत्त्व किंवा कशा पद्धतीने आम्ही केला, कशा पद्धतीने करतोय याची माहिती सांगणार. याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. नमस्कार.